नमस्कार, मी पल्लवी. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने आज तांदळाच्या शेवयांची खीर ही रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. चला तर सुरुवात करूया. एक भांडे तांदळाच्या इन्स्टंट शेवया घेतल्या आहेत. गॅसवर जाड बुडाची कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये 2 ते 4 चमचे तूप घालूया. आता या शेवया घातल्या आहेत. या इन्स्टंट असल्यामुळे या आपण भाजायच्या नाही आहेत. आता जितक्या शेवया असतील त्याच्या दुप्पट पाणी आपण घालायचे आहे. या शेवया लवकर शिजतात. आता यामध्ये पाऊण भांडे साखर घातली आहे. साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. गॅसवर मंद आचेवर ते मध्यम आचेवर ही खीर आपण तयार करूया. आता बघू शकता साखर सगळी विरघळलेली आहे. यामध्ये अर्धी वाटी बेदाणे, अर्धी वाटी काजू तेलामध्ये तळून घातले आहेत. आता एक लहान चमचा व्हॅनिला इसेन्स घातला आहे. याऐवजी वेलची पावडर तुम्ही घालू शकता. 4 ते 5 खजूर बारीक चिरून घेतले आहेत. अर्धी वाटी टुटी फ्रुटी घेतली आहे. आता हे दोन्ही पदार्थ आपण या खिरीमध्ये घालूया. ही खीर चांगली ढवळून घेऊया. यामुळे बुडाला करपणार नाही. आता यामध्ये अर्धा लिटर गाईचे दूध घालते. या खिरीला एक उकळी आणूया. गॅसवर मंद आचेवरच या खिरीला उकळी आणा. यामुळे खीर बुडाला करपत नाही आणि खीर चांगली तयार होते. या खिरीला चांगली उकळी आली आहे. या तांदळाच्या शेवया असल्यामुळे ही खीर दाट होते. आता आपली खीर तयार आहे. ही खीर पटकन तयार होते. ही खीर चवीला सुद्धा खूपच छान लागते. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा. तुमच्या सर्व मित्रमंडळींना माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. धन्यवाद.